हिंदू धर्म ब्रह्मांडपदी श्री हे आपलं आवडतं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओज लाईक करा आणि शेअर करा. ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महाग्रंथ श्री हिंदू धर्म ग्रंथ मूळ 12 ज्योतिर्लिंग प्रसन्न 28/12/1996 शनिवार या दिवसाचं बघूया. श्री मायावी शक्ती यांच्या 7 शक्ती मानवाला श्री राजत्व या नावाने दृष्टांत देतात. तर मायावी शक्तीच्या 7 शक्ती राजत्व या नावाने प्रत्येकाला दृष्टांत देतात व त्याच 7 शक्ती त्या प्रत्येक मानवाला अडचणी संकटात आणतात आणि याच 7 शक्ती मायावी शक्तीच्या प्रत्येक माणसाला अडचणीत आणतात, संकटात आणतात. या 7 शक्तीच त्यावेळेस देखील या 7 शक्ती या श्री राजत्व याच नावाने त्रास देण्याचे कार्य करीत असतात. मग त्रास द्यायचं हे काम राजत्व या नावानेच करतात. म्हणजे दृष्टांत देण्याचं काम पण राजत्व या नावानेच करतात आणि आपल्या पुढे संकट उभी राजत्व या नावानेच करतात. अडचणी आणतात, संकट करतात आपले त्याच नावाने. म्हणजे त्या मानवाची सर्व प्रकाराने छळवणूक करतात, त्याला त्रास देतात, प्रत्येकाला त्रास देतात, छळवणूक करतात, संकटात आणतात. ते कारण तो मानव हा अगोदरच एकदम चुकीचा वागलेला असतो, त्याने अतिशय वाईट कर्म केलेले असते व त्याच्या चुकीच्या वागण्यामुळेच या 7 शक्ती त्या मानवाला प्रायश्चित देण्यासाठी या 7 शक्ती त्याला त्रास देत असतात. म्हणजे अगोदरच तो सगळा चुकीचा वागलेला असतो, त्याने स्वतःचा अतिशय वाईट कर्म करून ठेवलेला असतं. त्यामुळं या 7 शक्ती त्याला प्रायश्चित देण्यासाठी त्याची छळवणूक करतात, त्याला अडचणीत आणतात, त्रास देत असतात. त्याच्या चुकीच्या वागण्याचे वाईट कर्माचे फळ म्हणून त्याला त्रास छळ करतात, त्याला सर्व अडचणीमध्ये आणतात. म्हणजे त्यांनी जेवढं काय चुकीचं काम केलंय त्याच्यामुळंच त्याचा छळ करतात, अडचणीत आणतात, वाईट कर्म वाईट प्रकारे त्याला त्रास देतात सर्व प्रकारे. ब्रह्मांडामधील प्रत्येक मानव हा अगोदर स्वतः चुकीचा वागतो, बरोबर आहे ना. आपण पहिल्यांदाच चुकीचा वागतो, वाईट कर्म करतो व त्याचे वाईट वागण्याचे फळ प्रायश्चित म्हणून तो मानव हा त्याच्या वाईट कर्मामधून पूर्णपणे स्वच्छ व्हावा या चांगल्या हेतूने, स्वच्छ भावनेने तो त्याच्या वाईट कर्मामधून मुक्त व्हावा म्हणून, म्हणजे तो मानव जो स्वतः चुकीचं कर्म केलेलं आहे, वाईट कर्म केलेलं आहे, तो त्याच्यातून पूर्णपणे मोकळा व्हावा, वाईट कर्मामधून स्वच्छ व्हावा, त्याचं कर्म चांगलं व्हावं म्हणून हे त्याला त्रास देत असतात आणि त्याचं वाईट कर्म फेडून घेत असतात व त्या मानवाचा त्याच्या प्रत्येक चुकीच्या कर्मामधून त्या प्रमाणात त्याला त्रास देत असतात. त्याने जेवढं मोठं वाईट कर्म केलं असेल तेवढं त्याला मोठ्या प्रमाणात त्रास देतात. म्हणजे त्याच्या कर्माप्रमाणे त्याला त्रास देतात, त्याचा छळ करतात. त्याने जेवढे एखादे वाईट कर्म केलेले असेल त्याच मापात प्रमाणात त्याची छळवणूक करून त्रास देऊन त्याला त्याच्या वाईट कर्मामधून मुक्त करण्यासाठी त्याच्या पापाच्या प्रमाणात त्यास प्रायश्चित देत असतात. म्हणजे त्याने जेवढं पाप केलंय त्या मापातच त्याला त्रास देतात, त्याच्यापेक्षा जास्त त्रास देत नाही. जेवढं त्याने वाईट कर्म केलेलं आहे त्याच मापात त्याला त्रास देतात आणि त्याचं वाईट कर्म फेडून घेतात, त्याच्यापेक्षा
जास्त त्रास देत नाही. त्या मापात त्याला आपलं म्हणजे कसं तराजूमध्ये दोन्ही बाजू सारख्या झाल्या पाहिजे. ह्यासारखं स्त्री मायावी शक्ती यांच्या स्त्री राजत्व या नावाच्या 7 शक्ती यांची त्यामध्ये काहीही चूक नसते. म्हणजे ही जी राजत्व नावाची शक्ती आहे त्यांची काही चूकच नसते ना ह्याच्यामध्ये. कारण तो स्वतःच चुकीचा वागलेला असतो. कारण त्यांना तसा त्या मानवास त्रास देण्यास भाग पडत असते. बरोबर आहे ना? म्हणजे त्यांची काही चूक नाही त्याच्यात. यांनी जेवढं वाईट कर्म केलंय ते फेडण्यासाठी त्यांना त्या प्रमाणात त्रास द्यावाच लागतो. कारण मुळातच तो मानव हा चुकीचा वागलेला असतो. त्या मानवाची स्वतःची चूक असल्यामुळेच तो मानव हा सर्व अडचणीमध्ये येत असतो. म्हणजे तो स्वतःच्या चुकीमुळेच त्याचा तो अडचणीत येत असतो. त्याने अगोदर चुका केल्यात, वाईट कर्म करून ठेवलंय, त्याच्यामुळे त्या अडचणीत येतो. मानव हा चुकीचा वागतो म्हणून त्याला प्रायश्चित देण्यासाठी या 7 शक्ती त्याला अडचणीमध्ये आणतात. म्हणजे त्याने जे चुकीचं कर्म केलंय त्याचं प्रायश्चित देण्यासाठीच या 7 शक्ती राजत्व नावाच्या 7 शक्ती त्याला अडचणीमध्ये आणतात, त्रास देतात, त्याचा छळ करतात. त्यामधून त्या मानवाचे पाप व पुण्य दोन्ही सारखे सारखे व्हावे. म्हणजे पाप पण तेवढं असावं आणि पुण्य पण तेवढं असावं, मापात असावं. यासाठी ते त्याच्यापेक्षा जास्त पाप झालं की ते फेडून घेतात. म्हणजे पाप पुण्य आपलं सारख्या मापात असलं म्हणजे त्याला बरं असतं ते. या चांगल्या हेतूने या 7 शक्ती तसा प्रयत्न करीत असतात. त्यासाठीच त्या मानवास त्रास देतात. जर तराजू वजन काटा यामध्ये दोन्ही बाजूला पाप व पुण्य ठेवले तर ते तराजूमध्ये सारखे व्हावे. नाही का? तराजू असतो ना, या बाजूला पाप ठेवलं ना इतकं पुण्य ठेवलं तर दोन्ही सारखं झालं पाहिजे. पुण्य वाढलं तर उपयोग नाही. पाप आणि पुण्य सारखं पाहिजे. पाप वाढलं की ते तेवढं छळ करून त्याचं ते काढून घेतात. तराजू सारखं ते पाप पुण्य. म्हणूनच त्या मानवास त्रास सर्व बाजूने अडचणीमध्ये आणतात. त्या मानवाचे कोणतेही काम होत नाही. कुठलंच काम होत नाही तुमचं बघा. सर्वच बाजूंनी तो मानव हा त्रासला जातो. कोठेच त्याचे काही काम होत नाहीत. काम होत नाही वगैरे म्हणजे त्या मूळ त्या 7 शक्ती आहेत राजत्व, त्या त्याचं कुठं काम पण होऊन देत नाही आणि चारी बाजूने त्याला संकटात अडचणीत आणून त्याचा छळ करतात. कारण त्याचं पाप हे स्वच्छ व्हावं या चांगल्या हेतूने. ब्रह्मांडामध्ये जर एखादा माणूस म्हणजे उदाहरणार्थ निवृत्ती या नावाचा माणसाबरोबर श्री सोपान नावाच्या माणसाबरोबर अतिशय मोठे भांडण झालेले असेल, म्हणजे निवृत्ती या नावाच्या माणसाचं सोपान या नावाच्या माणसाबरोबर मोठं भांडण झालेलं असेल काहीतरी कारणावरून, किंवा किरकोळ स्वरूपाचे जरी भांडण झालेले असेल, म्हणजे दोघांचं काहीतरी वाद झाला, भांडण झालं, तरी श्री सोपान या नावाच्या माणसाला या 7 शक्ती अशी वाईट बुद्धी देतात. म्हणजे सोपान हा जो माणूस आहे त्याला 7 शक्ती वाईट बुद्धी देतात. त्याच्या डोक्यात काय नसतं, फक्त या शक्ती त्याच्या डोक्यात बुद्धी घालतात. काय? त्या भांडण झालेल्या मानवाचे म्हणजे श्री निवृत्ती नावाच्या माणसाचे आपण अतिशय वाईट करावे अशी त्याला बुद्धी देतात, की हे जर वाईट करावं
त्या हेतूने तो दुसरा माणूस म्हणजे श्री सोपान नावाचा माणूस हा कुठेतरी देवस्थान किंवा देवारा देवऋषी देवाचा भक्त मांत्रिक असतात ना त्यांच्याकडे तो जातो. निवृत्ती नावाचा माणूस कुठल्या तरी देवऋषीकडे जातो, मांत्रिकाकडे जातो. हो, या पहिला माणूस म्हणजे श्री निवृत्ती ह्या माणसाबद्दल सांगून काहीतरी वाईट करणे धरणे जादूटोणा करतो. हे त्याला बुद्धी देतात, तू अशा ठिकाणी जा आणि काहीतरी याचं वाटोळं कर, हे निवृत्तीला सुचावतात. त्याचा त्रास त्या भांडण केलेल्या माणसाला म्हणजे श्री निवृत्ती याच होतो. मग त्याला वाईट करणे धरणे केल्यावर त्रास होतो. याप्रमाणे या 7 शक्ती या त्या एका माणसाकरवी दुसऱ्या मानवास म्हणजे श्री निवृत्ती करवी श्री सोपान व श्री सोपान करवी श्री निवृत्ती, म्हणजे निवृत्तीला बुद्धी दिली, त्याने सोपानचं काहीतरी वाईट केलं, कुठल्या तरी देवरीच्याकडे गेला, सोपानला बुद्धी देतात की निवृत्तीचं काहीतरी वाईट कर. मग तो पण कुठल्या तरी देवरीच्याकडे जातो. मग दोघं एकामेकाचं वाईट करतात, बरोबर. श्री निवृत्ती याप्रमाणे दोन्ही मानवास त्रास देतात. याला पण बुद्धी देतात, त्यालाही बुद्धी देतात, दोघांचं एकामेकाला वाईट करायला होतात. त्यामुळे भांडण केलेल्या माणसाचे देखील वाईट कर्म होते. त्यामुळे काय होतंय, भांडण केलेल्या माणसाचं पण वाईट कर्म होतंय. हो, त्याचबरोबर ज्याच्याबरोबर ज्या माणसाबरोबर भांडण झालेले आहे व त्याने त्याला करणी धरणी केल्यामुळे त्याच्याही हाताने वाईट कर्म झालेले आहे. म्हणजे याचं पण वाईट कर्म झालं आणि त्याचंही वाईट कर्म झालं. त्या शक्ती काय करतात, ह्यालाही बुद्धी देतात आणि त्यालाही बुद्धी देतात. मग हा याचं वाईट करतो आणि तो त्याचं वाईट करतो. ह्याचंही कर्म वाईट झालं, त्याचंही कर्म वाईट झालं. अशा प्रकाराने श्री मायावी शक्ती, या मायावी शक्तीच्या 7 शक्ती या दोन्ही मानवांचे म्हणजे श्री निवृत्ती व श्री सोपान या दोघांचेही स्वतःच्या हातानेच स्वतःचे वाईट कर्म करून घेत आहेत. हे दोघे एकामेकाला करणी धरणी करून, दोघे एकामेकाचं वाईट करून, दोघं स्वतःच्या हाताने आपलं वाईट कर्म करून घेत आहेत, बरोबर. त्यानंतर त्या दोघांनाही त्यांच्या वाईट कर्माचे फळ म्हणून या दोघांनाही अतिशय त्रास देऊन संकटात आणतात. याप्रमाणे या दोघांना अतिशय त्रास देऊन संकटात आणतात. दोघांची काहीच चुकी नसते ना, हे त्याला बुद्धी देतात आणि त्यालाही बुद्धी देतात आणि दोघांचं एकामेकाकडे वाईट करतात, म्हणजे दोघांचं वाईट कर्म झालं. मग हे दोघांना त्रास देऊन संकटात आणतात, परत त्यांना त्रास देतात, त्यांच्याकडूनच वाईट नीच कर्म करून घेतात, नाही का. दोघांकडून वाईट कर्म करून घेतात. हा त्याच्यावर करणे धरणे करतो, तो त्याच्यावर करणे धरणे करतो. हो, पुन्हा त्यांच्याकडूनच त्यांना त्रास देऊन त्यांचे वाईट कर्म फेडून घेतात. दोघांना एकामेकाला त्रास देऊन परत त्यांचं वाईट कर्म हे फेडून घेतात. आलं का लक्षात? दोघांचं वाईट कर्म करतात, करायला लावतात. श्री मायावी शक्ती यांच्या 7 शक्ती या श्री निवृत्ती व श्री सोपान या नावाच्या दोन्ही सख्या भावांना, दोन्ही भावास वाईट बुद्धी देऊन त्या दोघांची भांडणं लावतात. म्हणजे ह्यालाही वाईट बुद्धी देतात, त्यालाही वाईट बुद्धी देतात. दोघं सख्खे भाव असले तरी एकामेकाचे भांडतात, त्यांची भांडणं लावून देतात व त्याच दोघांचेही एकमेकांच्या हातानेच दोघांचेही वाईट चुकीचे कर्म करून घेतात.
मग या प्रकाराने दोघांचं वाईट कर्म चुकीचं कर्म करून घेतात. त्या दोघांची काहीच चूक नसती, हे दोघांना बुद्धी देऊन त्यांचं वाईट कर्म करून घेतात. व पुन्हा या दोघांना त्यांनी चुकीचे कर्म केलेले आहे म्हणून त्या दोघांचा अतिशय छळ करतात. मग या दोघांचं वाईट कर्म झालं, काही कारण नसताना मग हे परत त्या दोघांचा छळ करतात, त्यांना त्रास देतात, त्यांचं कर्म फेडून घ्यायला. वाईट कर्म त्यांना त्रास देतात, छळ करतात व यामधूनच त्या दोघांचेही पूर्वीची त्यांनी केलेले वाईट कर्म फेडून घेतात. या प्रकाराने दोघांकडून आत्ताच येईन पूर्वीचं वाईट कर्म जे काय आहे ते छळ करून फेडून घेतात. असं त्यांचं कामाची पद्धत आहे थोडक्यात. ब्रह्मांडामधील प्रत्येक देवस्थान म्हणजेच प्रत्येक स्त्री दैवत यांच्या स्थानावर मंदिरामध्ये या 4 शक्ती, यांच्या प्रत्येकाच्या 7 शक्ती या तेथे कायमस्वरूपी वास्तव्य करून असतात. म्हणजे कुठलंही मंदिर असून द्या, कुठल्याही देवाचं मंदिर असून द्या, दैवताचं मंदिर असून द्या, या 4 शक्ती आहेत, त्यांच्या 7 ज्या शक्ती आहेत, 28 शक्ती, त्या प्रत्येक मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये थांबून असतातच, कायमचे वास्तव्य करून असतात. व प्रत्येक देवस्थान स्थानावर मानवांचे चांगले म्हणजे कल्याण होऊ शकते. प्रत्येक देवस्थानावर माणसाचं चांगलं पण होतं आणि वाईट पण होतं. त्याचप्रमाणे त्या स्थानावर त्या मानवाचे अतिशय वाईट देखील होऊ शकते. म्हणजे जसं चांगलं पण त्या देवस्थानावर होतं, तसं त्या देवस्थाना वाईट पण होऊ शकतं. सगळं चांगलं होतं असं नाही, कारण हे शक्ती तिथं थांबून येत. वाईट होऊ शकते, होत असतंच. श्री मायावी शक्ती यांच्या 7 शक्ती हे त्या मानवाचे कशा प्रकारे वाईट करता येईल, या ज्या 7 शक्ती आहेत मायावी शक्तीच्या, त्या 24 तास एकच विचार करतात की या माणसाचं कसं वाईट करता येईल, त्याला कसं अडचणीत आणता येईल, त्या मानवाला कशा प्रकाराने सर्व संकटात व अडचणीमध्ये आणता येईल, या प्रकाराने 24 तास याचा 24 तास तसा प्रयत्न करीत असतात. म्हणजे त्या माणसाला कसा कसा अडचणीत येईल याचा ते 24 तास विचारच करत असतात, त्याला कसं अडचणीत आणायचं. त्या 7 शक्ती या प्रत्येक मानवास कशा प्रकाराने अडचणीमध्ये आणता येईल, हा, याचाच विचार ते एकसारखे करीत असतात. बाबा याला कसा अडचणीत आणता येईल, याचा कसा छळ करता येईल, याचं कसं वाईट कर्म फेडून घेता येईल, त्याचा 24 तास ते एकसारखा विचार करतात. व त्या मानवांस कोणत्या ना कोणत्या मार्गाने सर्व प्रकारच्या अडचणीमध्ये आणतातच. कुठल्या ना कुठल्या मार्गाने या 7 शक्ती त्याला अडचणीत आणतातच. काय ना काय करणार त्या मानवाचे वाईट करतात, वाईट करतात त्याचं. त्याचप्रमाणे आपण त्या देवस्थान स्थानावर चांगले तेथील स्त्री दैवत यांना मागितले तर, नाही का, आपण देवाला कुठलं चांगलं मागतो ना काहीतरी, तर त्या स्थानावर हजर असणाऱ्या श्री परमेश्वरी शक्ती यांच्या 7 शक्ती त्या मानवाचे कल्याण करतात. मग त्याच प्रकारे त्या देवस्थानावर परमेश्वरी शक्ती यांच्या 7 शक्ती असतात. तुम्ही जर त्या देवस्थानावर चांगलं मागितलं, त्या परमेश्वरी 7 शक्ती तुमचं चांगलं करतात, कल्याण करतात. जर तुम्ही एखाद्याचं वाईट व्हावं म्हटले तर या मायावी शक्तीच्या 7 शक्ती तयारच असतात. त्याला त्याच्या संकटामधून अडचणीमधून सोडून त्याचे चांगलेच करतात. पण परमेश्वरी शक्तीचे 7 शक्ती. आपण म्हणतो ना
हा देव आपल्याकडे बघत नाही, तो देव आपल्याकडे बघत नाही. तर देवाचं काय नसतं, देवाने तर समाधी घेतलेली. त्यांचा एकच आत्मा तिथं आशीर्वाद द्यायला वाचलेला असतो आपल्याला. पण यांच्या ज्या 7 शक्ती आहेत ना, मायावी शक्तीच्या 7 शक्ती आणि परमेश्वरी शक्तीच्या 7 शक्ती, ह्याच तिथला कारभार सगळा सांभाळत असतात. आलं का लक्षात? कोणाचं चांगलं करायचं, वाईट करायचं, काय असेल ते हे बघतात. म्हणजे विजेतो शक्तींचेच सगळा कारभार चालतो. ब्रह्मांडामधील प्रत्येक स्त्री दैवत याच्या स्थानावर देवस्थान येते. प्रत्येक मानव म्हणजे कुठलंही देवस्थान असो, कुठलंही स्थान असो, त्या स्थानावर प्रत्येक मानव म्हणजे प्रत्येक माणसाचं चांगले अगर वाईट होऊ शकत आहे. त्याचं चांगलं पण होतं आणि वाईट पण होतं, म्हणजे दोन्ही प्रकार त्याचं चालतात. अर्थात त्या देवस्थान स्थानावर तेथील जी प्रमुख व्यक्ती, तिथले जाणार ते प्रमुख व्यक्ती जो सेवेकरी असतो, भक्त असतो, नाही का, म्हणजे गुरव असतो, काय आपण म्हणू ते, तो मानव प्रमुख सेवेकरी, प्रमुख भक्त, पुजारी असतो, नाही का, त्याचं देवाचं पूजा करणारा, त्याच्या मनावर सर्व अवलंबून असते. तो जो प्रमुख तिथं पुजारी आहे देवस्थानचे कुठल्याही स्थानावर, पुजारी आहे, भक्त आहे, जे काय आहे, त्याच्या मनावर सगळं अवलंबून असतो तिथला कारभार. कारण का, तुम्ही सांगितलं माझं चांगलं होऊन द्या, बरोबर आहे, किंवा एखाद्याने सांगितलं याचं वाईट होऊन द्या, तर तो मधला माणूस देवाला सांगतो. आणि जर त्याचं, त्या भक्ताचं त्या देवाने ऐकलं नाही, त्या देवस्थानावर, तर त्याला काळजी असते. हो, आपण या पुजाऱ्याचं ऐकलं नाही तर आपली पूजा कोण करायचं, आपल्याला आंघोळ कोण घालायचं, याची देवाला काळजी असते. म्हणून हा पुजारी जे सांगेल ते हो. चांगलं कर म्हटलं तर चांगलं करणार, वाईट कर म्हणलं तर वाईट करणार, एखाद्याचं लग्न होऊन दे म्हटलं तर ते जुळवून आणणार. म्हणजे कारण त्या पुजाऱ्यावर सगळं अवलंबून आहे. तो तिथला जो प्रमुख आहे त्याचं त्या देवाला ऐकावंच लागतं. नाही ऐकलं की त्या देवाला काळजी आहे, ह्याला उद्या सकाळी आरती कोण करायचं आपलं, आहे का नाही. म्हणून ते देवाला, म्हणजे या शक्तींना ऐकावंच लागतं, असं आहे. त्याच्या मनावर सगळं अवलंबून असतं, त्या पुजाऱ्याच्या मनावर. येणाऱ्या मानवांचे चांगले अगर वाईट करायचे आहे, हे तेथील प्रमुख असतो, त्याच्या मनावर सर्वस्वी अवलंबून असते, नाही का. कोणाचं चांगलं करायचं, कोणाचं वाईट करायचं, जे काय आहे ते जो आहे म्हणजे मध्यस्थीच येतो, भक्त येणारा आणि देव याच्या मध्यस्थी तो मधला माणूस, काय म्हणता तुमच्या भाषेत ते, आहे का नाही, तो असतो. म्हणजे त्याच्या मनावर सगळं अवलंबून आहे, तुमचं देवाला सांगायचं का नाही सांगायचं. आपल्या मनात असलं ह्याच्याला नाही सांगायचं ह्याच्याबद्दल देवाला काय, तर नुसतं हा म्हणणार, तो कशाला सांगतोय. तो जर जोर सांगत नाही तर देव लक्षच देणार नाही ना, बरोबर आहे ना, असं आहे. येत आहे ना ध्यानात. तेथील प्रमुख स्त्री दैवत तसेच तेथील या 4 शक्ती यांच्या सर्व शक्ती यांना तेथील स्थानावरील जो प्रमुख पुजारी, मुख्य मानव भगत असतो, त्याचे सर्व ऐकावेच लागत असते. त्या देवस्थानावरच्या त्या दैवतांना हा जो आहे ना मधला पुजारी, त्याचं सगळं ऐकावंच लागत असतं. तो सांगेल त्या प्रत्येक गोष्ट ऐकावीच लागते. तो सांगेल त्याप्रमाणे तेथील स्त्री दैवत व सर्व शक्ती यांना मान्य करावे लागते, ऐकावे लागते. तो सांगेल ते त्यांना ऐकावंच लागतं, ते मान्य करावंच लागतं. कारण तो प्रमुख
हा तेथील सर्व व्यवस्था, पूजा अर्चा, यात्रा, वार्षिक उत्सव वगैरे सर्व तेथील कारभार, व्यवस्था, स्वच्छता पाहत असतो. तो जो मध्ये आहे पुजारी, तो तिथली स्वच्छता बाबा, वार्षिक उत्सव, यात्रा, जे काय आहे देवाचं, जे काय वर्षभराचा जे काय कार्यक्रम आहे, तो ते सगळं पाहत असतो ना. म्हणूनच तेथील सर्व स्त्री दैवत, दैवते, सर्व शक्ती यांना त्या प्रमुख मानव पुजारी याचे ऐकावे लागत आहे. त्यामुळंच त्या दैवतांना, तेथील दैवतांना त्याचं ऐकावंच लागतं. नाही ऐकलं तर त्यांना भीती असते ना. आता यात्रा आली, यायला ती कशी काय पार पाडायची, आहे का? मग ते पुजारीच करणार ना सगळं. म्हणून तो मधला माणूस महत्वाचा असतो. तेथील सर्व देवस्थान यांना त्याचे ऐकावेच लागत असते. त्यांना ऐकावंच लागतं ना त्यांचं. त्याचे जर त्या शक्तीने ऐकले नाही तर तो प्रमुख तेथील देवस्थान शक्तींच्याकडे काळजीपूर्वक लक्ष देत नाही. मग जर त्या माणसाचं, मधल्या पुजाऱ्याचं, त्या दैवतांनी ऐकलं नाही तर तो तिथल्या देवस्थानचा कारभार काय नीट लक्ष देऊन बघत नाही, ऐकत नाही, म्हणजे लक्ष देत नाही थोडक्यात. मनापासून तेथील व्यवस्था, पूजा अर्चा, स्वच्छताकडे लक्ष देत नाही, नाही का? मग तो काय करतो, मग तिथली स्वच्छता असेल, पूजा अर्चा असेल, काय वार्षिक कार्यक्रम असेल, ते मनापासून लक्ष देत नाही, हे करत नाही, स्वच्छता करत नाही त्या देवस्थानची. तेथील कारभार काळजीपूर्वक पाहत नाही, म्हणजे मनापासून तो काहीच बघत नाही ना मग देवळात. कारण देवच त्याचं ऐकत नाही म्हटलं, तो कशाला इंटरेस्ट घेणार आहे कशात? तो पण आपला अंग काढून घेतो. म्हणूनच तेथील देवस्थान, श्री दैवत तसेच इतर सर्व शक्ती यांना तेथील प्रमुख पुजारी, मुख्य व्यक्ती, भगत यांचे ऐकावेच लागत आहे. त्याच्यामुळे त्यांना ते तिथला जो प्रमुख आहे त्याचं ऐकावं लागतं. तो सांगेन त्याप्रमाणे चांगले अगर वाईट करावे लागत आहे. याप्रमाणे तो पुजारी त्या माणसाचं चांगलं अगर वाईट जे सांगल ते करावंच लागतं, ऐकावंच लागतं. त्या मानवाचं त्या देवस्थानला ऐकावंच लागतं सगळं. नाही ऐकलं तर काय परिणाम होतात देवाला माहिती. मग देव म्हणतो नको आपलं ऐका. ज्याचं कर्म त्याच्याबरोबर म्हणतो आपलं काय जात आहे असा देव विचार करत ना. त्याचप्रमाणे महत्वाचे म्हणजे तेथील देवस्थान स्थानावर एखादी व्यक्ती भक्त, एखाद्या स्थानावर नाही का दररोज एखादी व्यक्ती भक्त हा दररोज नित्य नियमाने येत असत, नाही का? एखादा माणूस नित्य नियमाने दररोज येतो, मनापासून श्रद्धा ठेवून दर्शन घेत असेल, मनापासून दर्शन घेतो, श्रद्धापूर्वक विश्वास ठेवतो, सर्व वार्षिक उत्सवामध्ये मनापासून सहभागी होत असेल, तेथे नित्य सेवा पूजा करीत असेल, नाही का? एखादा माणूस येतो बघा, रोज नेहमीच येतो, पूजा अर्चा करतो, मनापासून सगळं तिथं सेवा करतो तो, तरच तेथील श्री दैवत, सर्व शक्ती त्या थोड्याफार, काही थोड्या अंशी त्या व्यक्तीचे, मानवाचे, भक्ताचे ऐकतात. जर तो माणूस नेहमीच येत असेल, सेवा करत असेल, भक्ती करत असेल, स्वच्छतेकडे लक्ष देत असेल, जर काय असेल, आणि तो रोज मनातून देवाला काहीतरी सांगणारच ना, तर ते दैवत त्याचं अगदी 100 10%, 5% ऐकतात, सगळं ऐकत नाही. त्याने कितीही तिथं रोज येऊन द्या, सेवा करून द्या, काही करून द्या, अगदी 5% 10% फक्त त्याच्याकडे लक्ष देतात, बाकीचं लक्ष देत नाही.
हा जो पुजारी जो आहे मधला त्याने जर सांगितलं त्याच्याकडे लक्ष द्या तरच ते लक्ष द्याच्यात. तुम्ही किती तिथे येऊन सेवा केली मनापासून काही केलं तर ते हा म्हणणार दैवत चांगले प्रसाद देणार तुम्हाला, पण 100 5% एवढं लक्ष द्यायचं, जास्त नाही लक्ष देत. सर्व लक्ष देत नाही, थोडं ऐकतात. काही थोड्या प्रमाणात त्या मानवाकडे भक्ताच्याकडे लक्ष देतात. अगदी किंचित थोड्या प्रमाणात त्या मानवाच्याकडे त्या भक्ताच्याकडे लक्ष देतात, पूर्ण लक्ष देत नाहीत, संपूर्ण लक्ष देत नाहीत, संपूर्ण लक्ष देत नाहीत, थोडं अगदी लक्ष देतात. अगदी थोड्याच प्रमाणात त्या भक्ताच्याकडे लक्ष देतात, अगदी नाही का 5% आपलं लक्ष देतात. म्हणूनच ब्रह्मांडामधील प्रत्येक मानवाने नित्य नियमाने अतिशय काळजीपूर्वक ठराविकच देवस्थान श्री दैवत यांच्या स्थानावर जाऊन शक्य असेल ती सेवा नित्य नियमाने करावी. म्हणूनच प्रत्येक माणसाने ना नित्य नियमाने ठराविक देवस्थानावर ठराविक वेळीच जाऊन व्यवस्थित सेवा करावी. पण ठराविक एकाच देवस्थानावर, आज इथं आले उद्या तिथं गेले परवा तिथं गेले, कुठलाच देव तुमच्याकडे वागणार नाही, कुठलाच नाही देव वागणार. एकाच ठिकाणी जावा, मग त्या देवाला पण तुमची जबाबदारी वाटते ना, की बाबा हा कुठं जात नाही, आपल्याकडेच येतो. मग काहीतरी लक्ष देतातच ना ते. मग नित्य नियमाने सेवा करणं महत्वाचे आहे. श्रद्धा ठेवून त्या स्थानावर असावे, म्हणजे एका स्थानावर कुठल्याही एका स्थानावर जावं. तुमचं जे जिथं श्रद्धा असेल तिथं एका स्थानावर नियमित जावा, म्हणजे त्या भक्ताला काही प्रमाणात त्याच्या अडचणीमधून तेथील श्री परमेश्वरी शक्ती हे सोडवत असते. माणसाला त्या मानवाला काही प्रमाणात तिथं ज्या परमेश्वरी 7 शक्ती आहेत ते त्याला काही अंशी सोडवतात, संपूर्ण सोडवत नाही, काही अंश सोडवतात त्याला. तो अगदी जेथे त्या भक्ताचा नाईलाज होईल अशाच वेळी तेथील प्रमुख भगत यांना आपली अडचण सांगावी. तुम्ही रोज येता सगळं करता, काय थोड्या प्रमाणात देव बघतो, पण जेव्हा तुमच्यावर मोठे संकट येतं, अडचण येते, जेव्हा तुमचा नाईलाज होतो, तेव्हा तुम्ही तिथल्या पुजाऱ्याला भक्ताला सांगायलाच पाहिजे, तरच तुमची अडचण मिटणार आहे. अगदी तुमचा नाईलाज होईल ना तेव्हा तुम्ही तिथल्या भक्ताला सांगा, म्हणजे तेथील प्रमुख त्या भक्ताची अडचण तेथील शक्ती यांना सांगून त्या भक्ताची अडचण सोडवून घेतील. मगच त्या शक्ती ज्या आहेत त्या भक्ताची अडचण सोडून घेतील, त्या दैवताला सांगून. आलं का लक्षात? परंतु त्या व्यक्तीने, भाविक भक्त याने जर नित्य नियमाने त्या स्थानावर देवस्थान येथे येऊन पासून श्रद्धापूर्वक दर्शन घेतले, शक्य असेल ते सेवा केली, तर बऱ्याच अंशी मोठ्या प्रमाणात तो त्याच्या अडचणीमधून मुक्त होऊ शकतो. म्हणजे जर तुम्ही नियमित सेवा केली, मोठ्या प्रमाणात जर सगळं केलं ना, तर बऱ्याच अंशी तुम्ही मुक्त होऊ शकता त्या अडचणीमधून, संकटामधून. पण जिथं आता नाईलाज आहे तशा वेळेस तुम्ही तिथल्या मुख्य पुजाऱ्याला सांगा, देवस्थानला सांगा, म्हणजे जो मधला आहे त्याला सांगा, तर तुमच्या अडचणी मुक्त होऊ शकतात. त्याचबरोबर अतिशय महत्वाचे म्हणजे त्या भाविक भक्त याने बरं का, महत्वाचं काय आहे, आपला कामधंदा, संसार, मुले बाळे यांचा देखील मनापासून सांभाळ करून कामधंदा व्यवस्थित केला, आपले चारित्र्य स्वच्छ ठेवले, तरच तेथील देवस्थान स्थानावरील सर्व शक्ती
या त्या भक्तास मदत करीत असतात. म्हणजे तुम्ही पहिलं तुमच्या संसाराकडे लक्ष द्या, बायका मुलांकडे लक्ष द्या, आपला काम धंदा व्यवस्थित करा आणि मोकळ्या वेळात देवाकडे या. तर ते देवस्थान तुमच्याकडे पूर्ण लक्ष देतं. पण तुम्ही सगळं सोडताय आणि देवळात येऊन बसताय. देव तरी तुम्हाला कुठून देणार आहे जेवायला? आणि तुमची बायका पोरं तिथं उपाशी. आहे का नाही? आणि तुम्ही इथं देव-देव करत बसले. कसा देव पावायचा तुम्हाला? नाही होत. सगळं कामधंदा, बायका पोरं, नोकरी धंदा सगळं सांभाळून मी ते देव-देव करा. मग देव तुमच्याकडे लक्ष देतो. त्याला त्याच्या संकटामधून सोडवतात. सगळं तुम्ही पहिला संसार बघा आणि मग देव बघा. तसेच सर्वात अतिशय महत्वाचे म्हणजेच त्या व्यक्तीने, भाविक भक्त याने आपले चारित्र्य स्वच्छ पवित्र ठेवून, चारित्र्य आपलं स्वच्छ ठेवलं पाहिजे आणि पवित्र ठेवलं पाहिजे. दररोज नित्य नियमाने येऊन श्री दैवत यांचे दर्शन घेणे चुकू नये. नाही का? आपलं चारित्र्य स्वच्छ ठेवा, मन स्वच्छ ठेवा, शरीर स्वच्छ ठेवा आणि नियमित दररोज येऊन त्यांचं दर्शन घ्या त्या दैवतांचं. सेवा चुकवू नका, दर्शन चुकवू नका, तरच त्याचे कर्म हे चांगले स्वच्छ राहू शकते. तरच त्याचं कर्म हे चांगलं स्वच्छ राहू शकतं. नि नियमितपणा पाहिजे. नियमितपणाला अतिशय महत्व आहे. नित्य नियमाने वागण्याला अतिशय महत्व आहे. नित्य नियमित वागण्याला अतिशय महत्व आहे. त्याशिवाय पर्याय नाही. नियमित वागण्याला, नित्य वागण्याला अतिशय महत्व आहे. त्याशिवाय पर्याय नाही. श्री परमेश्वरी शक्ती यांच्या समोर नित्य नियमाने वागण्याला अतिशय महत्व आहे. श्री परमेश्वरी शक्ती ज्या आहेत त्यांच्या समोर नित्य नियमाने वागण्याला अतिशय महत्व आहे. म्हणजे कधी आपल्या मनाला आलं ना आपण आलो आणि आपल्या मनाला गेलं आपण गेलो, तसं नसावं. ठराविक वेळी यावं, दर्शन घ्यावं, आपलं काय मनाला येईल ती सेवा करावी, जावं. तिथं बसून राहून तरी काय होणार आहे? ब्रह्मांडामधील प्रत्येक मानव याची स्वतःची अगोदर चूक असते. पहिले आपलीच चूक असते. आहे ना प्रत्येकाची. म्हणूनच श्री मायावी शक्ती यांच्या 7 शक्ती त्या माणसाची छळवणूक करतात. म्हणून मग त्या मायावी शक्तीच्या 7 शक्ती त्या माणसाची छळवणूक करतात. तशी बुद्धी ही दुसऱ्या माणसाला देऊन त्याच्याकडूनच त्या मानवाला त्रास देतात. म्हणजे आपलं स्वतःची चूक असते. आपलं कर्म खराब करतो आपण, पाप करतो. मग या मायावी शक्तीच्या 7 शक्ती काय करतात? दुसऱ्या माणसाला बुद्धी देऊन आपल्याला त्रास द्यायला लावतात. तसं कोण कोणाला त्रास देत नाही. या 7 शक्ती आपल्याला त्रास द्यायला लावतात दुसऱ्या माणसाला, त्याला बुद्धी देतात. त्याला त्रास दे, याचा छळवणूक कर. हे त्याला बुद्धी देऊन करतात. त्याची सर्व प्रकारे छळवणूक करतात. दुसऱ्याला सांगून त्याची छळवणूक करतात हे 7 शक्ती. व त्या मानवाचे पाप हे धुतले जावे म्हणून तसा प्रयत्न करतात. एक प्रकाराने ते आपल्याला त्रास देऊन आपलं पाप धुवून घेण्याचा प्रयत्न करत असतात ते. तेव्हा तो अडचणीमध्ये आलेला माणूस हा श्री दैव त्यांच्या स्थानावर येतो. जेव्हा अतिशय अडचणीत येतो तेव्हा काय करतो तो? कुठल्या तरी देवस्थानावर जातो, दैवताकडे जातो. त्यावेळेस तेथील स्थानावरील परमेश्वरी शक्ती यांच्या 7 शक्ती या त्या माणसाला त्याच्या अडचणीमधून सोडवतात. मग ते आपण देवस्थानावर गेलो, त्या देवाला शरण गेलो, की तिथल्या ज्या परमेश्वरी 7 शक्ती आहेत
त्या 7 शक्ती आपल्याला त्या संकटामधून सोडवतात, अडचणीमधून सोडवतात. बराच प्रयत्न करून त्या माणसाला मुक्त करतात. परमेश्वरी 7 शक्ती काय करतात? बराच प्रयत्न करतात. काहीतरी करून त्या माणसाला त्या संकटातून सोडवतात, अडचणीमधून सोडवतात. श्री परमेश्वरी शक्ती यांच्या 7 शक्ती या दृष्टांत देतात. परमेश्वरी 7 शक्ती जे आहेत त्यांच्या ते दृष्टांत देतात. त्यांचे नाव श्री राजत्व असे आहे. त्या शक्तींचे 7 शक्तींचं नाव श्री राजत्व असंच आहे. व मानवाला त्याच्या अडचणीमधून ज्या 7 शक्ती या सोडवतात त्या वेगळ्या असून त्यांचे नाव देखील वेगळे आहे. मानवाला त्याच्या अडचणीमधून सोडवतात. स्वप्न देणाऱ्या शक्ती परमेश्वरी शक्तीच्या 7 शक्ती ज्या आहेत त्या राजत्व या नावाने आहेत. बरोबर आहे ना? पण त्या माणसाला संकटामधून सोडवणाऱ्या परमेश्वरी शक्ती या 7 शक्ती आहेत ना, त्यांचं कार्य वेगळं आहे, त्यांचं नाव पण वेगळं आहे. त्यांचं नाव वेगळं आहे, त्यांचं कार्य पण वेगळं आहे. दृष्टांत देतात त्या 7 शक्ती वेगळ्या आहेत. नाही का? दृष्टांत देणाऱ्या 7 शक्ती वेगळ्या आहेत. व अडचणीमधून सोडवतात त्या 7 शक्ती या वेगळ्या आहेत. मग अडचणीमधून ज्या सोडवतात त्या 7 शक्ती वेगळ्या आहेत. दृष्टांत देणाऱ्या कोणाच्या? परमेश्वरी शक्तीच्या. श्री परमेश्वरी शक्ती यांच्या मानवाला अडचणीमधून सोडवणाऱ्या 7 शक्ती या वेगळ्या असून त्या प्रत्येक शक्तीचे नाव हे वेगवेगळे आहे. परमेश्वरी शक्तीच्या ज्या 7 शक्ती आहेत माणसाला अडचणीमधून सोडवतात त्या प्रत्येक शक्तीचं नाव हे वेगळं वेगळं आहे. आणि स्वप्न पाडणारे जे 7 शक्ती आहेत त्यांचं नाव फक्त राजत्व शक्ती. या 7 शक्ती या एकत्रितपणे मानवाला त्याच्या सर्व प्रकारच्या अडचणीमधून सोडवतात. त्या 7 शक्ती ज्या आहेत वेगवेगळ्या नावाच्या त्या एकत्रितपणे माणसाला त्याच्या संकटामधून सोडवतात, त्याच्या अडचणीमधून सोडवतात. ब्रह्मांडामधील प्रत्येक मानवाला त्या 7 शक्ती या पूर्णपणे त्याच्या अडचणीमधून मोकळे करून त्याला पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न करतात. त्या 7 शक्तीच्या त्याच्या अडचणीमधून मोकळे करून त्याला त्या संकटामधून सोडवण्याचा प्रयत्न करून त्यास पूर्णपणे सोडवतात. परमेश्वरी शक्तीच्या या 7 शक्ती. त्या 7 शक्ती या पूर्णपणे अंधारात राहून अदृश्य रूपात आहेत. त्या ज्या 7 शक्ती आहेत अडचणीमधून सोडवणाऱ्या या पूर्णपणे अंधारात आहेत. अदृश्यपणे राहून ते आपलं कार्य करतात. दिसत नाही, ज्योतीच्या रूपात नाही, पूर्णपणे अंधारात आहेत. त्या ज्योतीच्या रूपात अगर कोणत्याही रूपात नाही. ज्योतीच्या रूपात अगर कोणत्या रूपात नाही, पूर्णपणे अंधारात आहेत. त्यांना कोणताही आकार अगर रूप नाही. कुठलाही त्यांना आकार नाही, रूप नाही, काहीच नाही, पूर्णपणे अंधारात आहेत. त्या पूर्णपणे अंधारात राहून आपले कार्य करीत आहेत. त्या पूर्णपणे अंधारात राहूनच आपलं कार्य करीत आहेत. या 7 शक्ती म्हणजेच श्री परमेश्वरी शक्ती यांच्या दिव्य अशा अदृश्य 7 शक्ती आहेत. या 7 शक्ती म्हणजे श्री परमेश्वरी शक्ती यांच्या दिव्य अशा अदृश्य रूपातल्या 7 शक्ती आहेत. त्या माणसाला सोडवतात. या शक्ती या फक्त समोरच्या मानवाचे मन बदलवतात. त्या 7 शक्ती ज्या आहेत ना तुम्हाला अडचणीतून सोडवणाऱ्या त्या काय करतात? तुमच्या समोरचा जो माणूस आहे त्याचं मन बदलवतात. म्हणजे तुम्ही जर यांच्याशी भांडत असताल ना तर ते तुमचं मन बदलवतात. मग तुम्ही भांडत नाही. म्हणजे तुमच्या मेंदूचा ताबा घेतात थोडक्यात. आपल्या मेंदूचा ताबा घेऊन ते त्याचं मन बदलवतात. याप्रमाणे ते आपलं ध्येय साधतात. म्हणजे बाकी काही करत नाही. समोरच्या माणसाचे मन बदलवून
आपला हेतू साध्य करतात आणि समोरच्या माणसाचं मन बदलवतात, आपला हेतू साध्य करतात. उदाहरणार्थ उदाहरणार्थ सांगतो, ब्रह्मांडामधील एखादा माणूस अडचणीमध्ये असेल, हा कारण दुसऱ्या माणसाच्या मुळे अडचणीमध्ये आलेला असेल, नाही का? एखादा माणूस अडचणीत येतो, पण विनाकारण दुसऱ्यामुळे अडचणीत येतो. एखाद्या नाही का, आपण जामीन राहतो कोणाला तरी, ते हप्तेच भरत नाही, मग त्याच्यामुळे आपण अडचणीत येतो असं. तरच या 7 शक्ती या त्या दुसऱ्या माणसाच्या मनामध्ये जाऊन त्याचे मन वळवतात. मग त्यावेळेस हे 7 शक्ती काय करतात? त्या समोरच्याच्या मनामध्ये जाऊन त्याचं मन वळवतात. म्हणजे त्याच्या मेंदूचा ताबा घेऊन त्याचं मन वळवतात. हो, मग तो दुसरा माणूस हा त्या माणसाची काय अडचण असेल ती समजावून घेऊन सोडवत असतो. मग तो समोरचा माणूस काय करतो? बाबा हिची काय अडचण आहे समजून घेऊन त्यातून मार्ग काढतो, तो सोडवतो त्याला. अशा प्रकाराने मदत करतात. अशा प्रकाराने या 7 शक्ती या माणसाचे मन वळवितात. तसा प्रयत्न करून आपला हेतू साध्य करतात. ही त्यांची कार्य करण्याची पद्धत आहे. समोरच्या माणसाचं मन बदलून दोघांचं आपलं सलोटा करून घेतात. त्या माणसाचे पूर्णपणे मन बदलवतात व त्या माणसाला त्याच्या सर्व अडचणीमधून पूर्णपणे सोडवतात. या प्रकाराने ते कोणाचं काय वाईट होऊन देत नाही, काय नाही, काय नाही. एकामेकाचं मन बदलून आपलं त्यांची परत दोस्ती करतात. म्हणजे आपलं हे करतात ते. त्यांच्या अडचणीमधून पूर्णपणे सोडवतात. श्री परमेश्वरी शक्ती यांचे माणसाला अडचणीमधून सोडवणाऱ्या या 7 शक्ती आहेत. या शक्ती ब्रह्मांडामधील प्रत्येक स्त्री दैवत यांच्या स्थानावर मंदिरामध्ये कायमस्वरूपी वास्तव्य करून थांबून आपले कार्य करीत आहेत. या ज्या 7 शक्ती आहेत, माणसाचं मन बदलवणारे नाही का, या ब्रह्मांडातील प्रत्येक देवस्थानच्या गाभाऱ्यामध्ये या 7 शक्ती थांबून ते आपलं कार्य करीत आहेत. कायम वास्तव्य थांबून आहेत. प्रत्येक स्थानावर आपलं कार्य करतात ते. ब्रह्मांडामधील कोणतेही स्त्री दैवत यांचे स्थान अथवा मंदिर, म्हणजे ब्रह्मांडातलं कुठले स्थान मंदिर काय असेल ते. उदाहरणार्थ, ब्रह्मांडवधी पुण्येश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वरी येथील श्रीनाथ मस्कोबानाथ मंदिर यांच्या मंदिरामध्ये स्थानावर श्रीनाथांचे अनेक असंख्य सेवेकरी भक्त येत असतात. बरोबर आहे. ते आपल्या स्थानावर असंख्य भक्त येतात, सेवेकरी येतात. येथे त्यांची अतिशय मनोभावे काळजीपूर्वक सेवा तो सेवेकरी करीत राहतो. इथे येणारा भक्त सेवेकरी मनापासून सेवा करतात, काम करतात. असे बरेच दिवस गेल्यानंतर आता नियमित येऊन सेवा करतोय तो. असे बरेच दिवस गेल्यानंतर श्रीनाथ हे त्या सेवेकरी याची परीक्षा घेतात. हे तुम्ही नित्य नियमाने इथे येऊन सेवा करताय, नाही का? बरेच दिवस येऊन सेवा करताय मनापासून. हा, आलं का लक्षात? मग इथले जे मुख्य देवस्थान आहे, आता मस्कोबा महाराज पडे, मग ते काय म्हणतात, ह्याला बरेच दिवस येते, आता याची परीक्षा घेऊ आपण. मग ते तेथे नाही का मनापासून सेवा करत असतो. असे बरेच दिवस गेल्यानंतर श्रीनाथ हे त्या सेवेकरी याची परीक्षा घेतात. हा, नाही का, परीक्षा घेतात. तो सेवेकरी किती प्रामाणिक, आज्ञाधारक आहे वगैरे त्याची अतिशय कठीण परीक्षा पूर्ण झाल्यानंतर
म्हणजे त्याला अतिशय छाडतात, संकट उभी करतात, पण तो टिकून राहिला. त्याची हे केली, आज्ञाधारक किती हे काय ते बघतात. अतिशय कठीण परीक्षा घेतात त्याची. त्याची परीक्षा पूर्ण झाल्यानंतर तो सेवेकरी हा श्रीनाथांच्या परीक्षामध्ये पास झाल्यानंतर, नाही का, अतिशय त्याची परीक्षा घेतात सगळ्या बाजूनी. तो सगळ्या परीक्षेत पास झाल्यानंतर ते देवस्थान काय करतं, तो सेवेकरी हा श्रीनाथांचा आवडता भक्त सेवेकरी होतो. त्यानंतर तो सेवेकरी हा त्या देवाचा आवडता भक्त होतो, नाही का, आवडता भक्त. श्रीनाथ हे त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवू लागतात. मग महाराज काय करतात, त्याच्यावर पूर्ण लक्ष ठेवतात, त्याच्यावर विश्वास ठेवतात. तो सेवेकरी हा पूर्णपणे त्यांच्या विश्वासास पात्र ठरल्यानंतर श्रीनाथ हे त्या सेवेकरी याला अतिशय सर्व प्रकाराने त्रास देऊन, मग ते एकदा त्यांनी सेवेकरी म्हणून याला मनात घेतला ना, आपलं चांगलं आहे सेवेकरी, मग त्याला परत अतिशय सर्व प्रकाराने त्रास देतात. त्या सेवेकरी याने अगोदर पूर्वी जेवढे वाईट कर्म पाप केलेले आहे, म्हणजे ते महाराज का त्याला त्रास देतात, अगोदर त्याने जेवढं वाईट कर्म केलंय, वाईट पाप केलंय, काय केलंय, हे त्याचे पाप त्याला त्रास देऊन फेडून घेतात. महाराज काय करतात, एकदा त्यांच्या मनात हा माणूस बसला, हा बाबा चांगला सेवेकरी, त्यांच्या विश्वासाला पात्र झाला, की मग हे का बघते त्याचं पाप किती, मग त्याला अतिशय त्रास देतात, संकट आणतात, हे करतात, आणि त्याच्यातून त्याचं पाप स्वच्छ करत राहतात, त्याचं पाप धुतात. अतिशय सर्व प्रकाराने त्रास देऊन त्या सेवेकरी याने अगोदर पूर्वी जेवढे वाईट कर्म पाप केलेले आहे, ते त्याचे पाप त्याला त्रास देऊन फेडून घेण्यास सुरुवात करतात. मग महाराज त्याला त्रास देऊन त्याचं पाप फेडून घ्यायला सुरुवात करतात. सर्व प्रकाराने त्याला अडचणीत आणून त्याचं वाईट कर्म स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतात. त्याचे पाप फेडून घेत राहतात. रोज थोडं थोडं त्रास देऊन त्याचा पाप फेडून घेतात, एकदम नाही, मग तो पळून जाईल, नाही का. रोज थोडं 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 घेत राहतात. तेव्हा तो भक्त श्रीनाथांच्या स्थानावरून बघा, तेव्हा तो भक्त श्रीनाथांच्या स्थानावरून दूर लांब कुठेतरी लांब पळून जाण्याचा प्रयत्न करतो. मग तो भक्त काय करतो, तो सेवेकरी, हे लय त्रास देतात ना आपल्या, कुठेतरी लांब पळून जायचा प्रयत्न करतो, कुठेतरी लपून बसतो, तो जायलाच नको तिथं, नाही का, असा प्रयत्न करतो, तो लांब पळून जायचा, कुठेतरी लपून बसायचा प्रयत्न करतो. त्यांच्या स्थानावर येण्यास टाळाटाळ करतो तो, नाही का, नको जायला, लय त्रास देतात, अनेक कारणे सांगतो. तरी देखील श्रीनाथ हे त्याला सोडत नाहीत. किती त्रास झाला तरी त्याला ते सोडत नाहीत. तो किती लांब पळून गेला, लपून बसला, किती टाळटाळ केली, तरी हे काय त्याला सोडत नाहीत. त्या आवडत्या सेवेकरी याला फिरून फिरून पुन्हा अतिशय सर्व प्रकाराने अडचणीमध्ये आणून त्याला अतिशय फिरवून फिरवून सगळीकडे फिरून 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 शेवटी परत त्याला आपल्या ठिकाणी आणतात. अडचणीमध्ये आणून परत आपल्या ठिकाणी आणून त्याची गोडी गुलाबी करून, नाही का, त्याला गोडी गुलाबीने करून, असा करून त्या आवडत्या सेवेकरी यास पुन्हा आपल्या स्थानावर येण्यास भाग पाडतात. त्याला अगदी गोडी गुलाबीने असं गोड गोड बोलून त्याला अगदी हे करून त्याला परत आपल्या स्थानावर आणतात. किती कुठेही फिरून द्या त्याला, शेवटी परत आणतात. कारण तो त्यांचा
आवडता विश्वासू सेवेकरी असतो. कारण काय असतं, तो त्यांचा आवडता असतो ना, विश्वासाचा सेवेकरी असतो. पुन्हा थोड्या दिवसानंतर त्या सेवेकरी यास थोडा थोडा हळूहळू त्रास देण्यास सुरुवात करतात. थोडे दिवस गप असतात ते. मग थोडे दिवस गेले, की परत त्याला हळूहळू थोडा थोडा त्रास द्यायला सुरुवात करतात. त्या सेवेकरी याला. व त्याला पुन्हा कुठेही पळून जाऊ देत नाहीत. परत त्याला कुठं जाऊन देत नाहीत. बारीक लक्ष ठेवतात त्याच्यावर. नाही का? कुठं जाऊन देत नाहीत. कोठेही लपून बसून देत नाहीत. कुठे लपून पण बसून देत नाही त्याला. बारीक लक्ष ठेवतात. त्याच्यावर पूर्ण बारकाईने लक्ष ठेवून राहतात. त्याच्यावर काय करतात? पूर्ण बारकाईने लक्ष ठेवून तो कुठं लपून बसल, पळून जाईन, काहीतरी होईल. त्याला कुठंच हालून देत नाही. व त्याला त्या सेवेकरी याचे पूर्ण आयुष्य संपेपर्यंत, म्हणजे त्या सेवेकरी याचं पूर्ण आयुष्य संपेपर्यंत त्या सेवेकरी यास अतिशय त्रास देऊन त्याचे सर्व पाप, वाईट कर्म फेडून घेतात. त्याचा शेवट होईपर्यंत त्याला अतिशय त्रास देऊन त्याचं सगळं वाईट कर्म फेडून घेतात. सर्व वाईट कर्म फेडून घेतात. त्या सेवेकरी यास पूर्णपणे स्वच्छ, पवित्र करतात. त्या सेवेकरी यास सर्व कर्म धुवून घेतात, स्वच्छ, पवित्र करतात. व त्यास त्याचा नैसर्गिक मृत्यू होईपर्यंत स्वच्छ ठेवतात. त्यानंतर त्याचा नैसर्गिक मृत्यू होईपर्यंत त्याला असंच स्वच्छ ठेवतात. त्याला वाईट, चुकीचे कर्म करून देत नाहीत. त्याला वाईट, चुकीचं काम करून देत नाहीत, वाईट कर्म करून देत नाहीत. व तो सेवेकरी त्याचे पूर्ण आयुष्य पूर्ण होऊन त्याचे आयुष्य संपून तो सेवेकरी याचा नैसर्गिक मृत्यू होतो. मग त्या सेवेकरीचं पूर्ण आयुष्य संपून नैसर्गिक मृत्यू होतो. त्याचा पूर्ण आयुष्य संपल्यावर मृत्यू होतो. तेव्हा तो सेवेकरी हा पूर्णपणे स्वच्छ होऊन मृत्यू पावलेला असतो. तेव्हा तो सेवेकरी काय पूर्णपणे स्वच्छ होऊन मृत्यू पावलेला असतो. त्याला काय कुठलं पाप नसतं. तेव्हा श्रीनाथ त्या आवडत्या सेवेकरी याचा आत्मा, त्यानंतर त्याचा मृत्यू झाल्यानंतर श्रीनाथ हे काय करतात? त्याचा आत्मा, त्या सेवेकरीचा आत्मा हा श्री वैकुंठ व श्री पाताळ येथे जाऊ देत नाहीत. त्यानंतर त्याचा आत्मा वैकुंठला, पाताळला जाऊन देत नाहीत. नाही का? पाप पुण्याचा हिशोब फेडायला. कारण त्याचं सगळं इथंच फेडून घेतलेलं आहे. कोठेही जाऊ देत नाहीत. कारण त्या सेवेकरी याचे सर्व वाईट कर्म, पाप हे त्यांनी फेडून घेतलेले असल्यामुळे, सर्व वाईट कर्म, पाप सगळं फेडून घेतलेलं असल्यामुळे त्या सेवेकरी यास पाप पुण्याचा हिशोब जाऊन देण्याची गरज राहत नाही. पाताळला, वैकुंठला जाऊन पाप पुण्याचा हिशोब द्यायची काही गरज राहत नाही. कारण त्याला मस्को महाराजांनी पहिलाच स्वच्छ करून ठेवलेला आहे. श्रीनाथ हे त्या सेवेकरी याचा आत्मा हा आपल्याजवळच ठेवून घेतात. मग ते श्रीनाथ काय करतात, किंवा तिथलं जे प्रमुख दैवत असेल ते त्या भक्ताचा आत्मा आपल्याजवळ ठेवून घेतात. व त्या आत्म्यास मुक्ती मिळवून देतात. व त्या आत्म्याला काय करतात? मुक्ती मिळवून देतात. म्हणजे परत जन्म मृत्यूचा काय फेरा राहत नाही, त्याला मुक्त केला त्यांनी. मग तो आत्मा, तो सेवेकरी हा पूर्णपणे मुक्त होतो. मग तो सेवेकरी जो असतो त्याचा आत्मा मुक्त होतो. ते काय नाही, त्याला पुन्हा नवीन कोठेही जन्म घेण्याची व पाप पुण्य करण्याची आवश्यकता राहत नाही. मग त्याला कुठे जन्म घ्यायची आणि पाप पुण्य करायचे काहीच नाही ना. मुक्त झाला तो सगळ्यातून.
तो सेवेकरी हा सर्व चक्रामधून जन्म मृत्यूच्या फेऱ्यामधून पूर्णपणे मुक्त होतो. सगळ्यामधून तो मुक्त होतो. जन्म मृत्यू फेरा आणि ते काय राहत नाही, सगळ्यातून मुक्त होतो व त्या आत्म्याचे कल्याण होते, नाही का? आत्म्याचं कल्याण झालं, त्या सेवेकरी याच्या आयुष्याचे सार्थक होते. आता इथं थांब. श्री नाथेश्वर प्रसन्न.